हैदराबाद येथून काही लोक नागपुरात एमडी ड्रग्ज खरेदी करण्यासाठी आले असल्याची गोपनीय माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू केली। गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलिसांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या। त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केला असता हे लोक बोरियापुरा परिसरातील एका ड्रग्ज तस्कराकडून एमडी खरेदी करण्यासाठी आले असल्याचे उघड झाले। पोलिसांनी तत्काळ सापळा रचून या संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले असून या प्रकरणी नागपुरात आणखी मोठे रॅकेट आणि त्याचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की हैदराबादवरून काही लोक या ठिकाणी एमडी विकत घेण्यासाठी आल्याची जी आम्हाला माहिती मिळाली होती आमचे डीबीचे त्या ठिकाणचे इन्चार्ज PSI शेख आणि त्यांच्या टीमला। त्याच्या अनुषंगाने त्यांनी ते इन्क्वायरी केली। काही सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर हे लक्षात आलं की संबंधित लोक हे काही गणेशपेठच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हॉटेलमध्ये थांबलेले होते। त्यांना चेक केल्यास थोडा संशय आला। त्यानंतर त्यांच्या माहितीनुसार जो बोरियापुरा एरिया आहे त्याच्यामध्ये जो सद्दाम आहे त्याच्याकडून ते विकत घेण्यासाठी आले होते। त्याच्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी एमडी मिळालेला आहे। ती कारवाई अजून सुद्धा आमची चालू आहे। तर एकूण याच्यामध्ये निश्चितच मोठं रॅकेट उघडकीस येईल, कारण याच्यामध्ये हैदराबादवरून या ठिकाणी नागपूरला डिलिव्हरी घेण्यासाठी आलेले होते। प्राथमिक याच्यामध्ये 12 ग्रॅम आम्हाला अद्याप मिळालेले आहे। आणखीन आमचा त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। जो आरोपीतून काही व्यवहार झाला आहे का? निश्चितच याच्यामध्ये सुद्धा आमचा तपास चालू आहे। निश्चित हे आरोपी हे काही पहिल्यांदा आलेले नाही आहेत, वारंवार येत असून घेऊन जाण्याचं निष्पन्न होत आहे। त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे।